फक्त विनंती या आमच्यावर ही उडाय सोडलेली तू कुठं तर थांबवा. आम्ही एवढी मेहनत करतोय ना रात दिवस, आमच्या रक्ताचं पाणी व्हायला लागलंय. एवढे रात दिवस बोंबलो होतो आम्ही ठोठवा. 1500 रुपये फाईन मारल्यापासून मी आत्ता जेवण बळच केलंय. तुम्हाला सरकारनं मोकळं सोडा म्हणून तुम्ही कसं बी उडायला तयार आहेत आमच्या. आता मी काल मुंबईतनं गाडी भरून आलेलो होतो, कारण कोल्हापूरवरनं मुंबईला आलो आणि मुंबईमधनं भरून गुजरातसाठी आलो होतो. तर रात्री नवी मुंबई हद्दीमध्ये मी होतो बघा, एक 8:50 मिनिटांनी. 8:50 मिनिटांनी असताना मला विनाकारण अडवून 8:40ला मी तिथं होतो. तर मला विनाकारण त्या बांडगुळानं अडवून फाईन मारलाय 1500 रुपये. किती? 1500. तर त्यांनी काय केलंय, नो एंट्री आहे म्हणून फाईन मारलाय. तर नवी मुंबईच्या पूर्ण इलाक्यामध्ये कुठं तरी नो एंट्री आहे का? मला हे पुराव्याशी सांगा. ते बांडगोळा अवलाद जे आहे ना, त्यांनी विनाकारण फाईन मारलाय, विनाकारण. आणि त्यांना म्हणतोय मी, अहो सर फाईन मारू नका, तुला सांगतोय ना म्हणला गाडी काढितली नेक पुढं, तुला कोणी हेच सांगितलं इकडं. त्यांनी गाडी नंबर बघितला, MH 44 गाडी दिसलाय, बीडकडची गाडी दिसल्या, पुन्हा त्यांनी फाईन मारलाय. पण मला त्याला एकच सांगायचं बांडगुळाला, त्या आम्ही काही चोर नाहीत किंवा आम्ही अतिरेकी नाहीत. आम्ही कष्टानं कमवतोय, रात दिवस घाम गाळतोय, लेकरा बाळाला रुपये देत नाही. आणि तुझे सर तुझ्या मोठ्या नेत्याने सांगितलंय ना तुला पैसे गोळा करा पटापटा, कुणी काय केलेलं आहे, किती पैसे गोळा करायचे, ते पूर्ण पुराव्याशी मला माहिती. मला एकच सांगायचं, बांडगुळा एक तो फाईन चुकीचा आहे. नवी मुंबई मधला फाईन तू मारलेला चुकीचा आहे. तो फाईन बंद कर. आणि तुला बांडगुळा म्हणतोय म्हणजे तू माझा बाप नाहीस, कारण चूक तू केलेलीस, मी नाही. तो गाडी घेऊन टकुरं घेऊन तो अडवून विनाकारण धमकी देऊन फाईन मारलेला आहेस. आमची चूक असेल तर आम्ही नक्की मान्य करू, पण तिथं गाड्या ढीक गाड्या जात होत्या आणि दुसऱ्या गाड्या लेफ्ट साईडने जात होत्या, समोर गेलेल्या होत्या, त्या गाड्या सोड्यास आणि माझी MH 44 गाडी दिसली की तू फाईन मारलेला आहेस. गाडी घेऊन टकुऱ्याच्या बांडगुळा हे बरोबर नाही. आणि मी तुला विनंती केली मी की साहेब फाईन मारू नका, माझी काय गलती आहे. आणि मारलाय कुठं फाईन ते पण दाखवतो. हे बघा, मी ज्या टायमाला पनवेलकडनं ऐरोलीकडे चाललो, ऐरोलीच्या पुलाखालनं मी लेप मारून इथं कोळीवाडा सर्कल आहे बघा, या सर्कलला त्यांनी फाईन मारलाय आणि त्याचं लोकेशन जोडलंय कुठलं हे बघा. त्यांनी लोकेशन जोडलंय रबाळे MIDCच्या सर्कलला. हे समोर बघून घ्या, इथं काय चुकीचं नाही, काही नाही. त्याला जे बोलायचंय तिला फोटो काढाय कुठं, हा बघा इथल्या सर्कलला. आणि त्यांनी लोकेशन जोडलंय कुठलं, रबाळे MIDC रोडचा. हे बघा. आणि तो फाईन किती आहे? 1500 रुपये फाईन मारला विनाकारण, त्याच्यात काही चुकी नसताना. हे फाईन बघा, दाखव. ह्याच्यावर सांगितलंय की नो एंट्री आहे म्हणून हे केलंय. तर दादांनो, नो एंट्री आम्हाला पण माहिती नाही असं नाही, म्हणजे विचारतो की नो एंट्री आहे कुठं. ऐरोलीचा जो टोल आहे ऐरोलीचा जो टोल नाक्यापासून ठाणे साईडला नो एंट्री आहे आपल्याला पण माहिती आहे. पण हे पाठीमागे त्याचा फाईन आणायचा संबंध काय? मी कायद्याने त्याची तक्रार करणार आहे वापस आता. कारण जसं मला त्यांनी फाईन मारला तशी मला पण तक्रार करावं लागेल. पण ही बांडगुळं भरपूर झालीत अशी. आणि यांना हात कोणाचा म्हणण्याच्या वेळी काही गरज नाही, यांना वरून सांगणंच या की तुम्ही फाईन मारा, काही बी करा, पण आमचं टार्गेट पूर्ण करा. मी नाव कोणाचं घेत नाही. दादांनो, आम्ही एवढी मेहनत करतोय ना रात दिवस, आमच्या रक्ताचं पाणी व्हायला लागलंय. एवढे रात दिवस बोंबलत होतो आम्ही ठोठवा, लेकरा बाळाला रुपये देत नाही. पण जेवढी आमची तळतळ तुम्ही हे करतात, तेवढं तुम्हाला एक ना एक दिवस तळतळावं लागणार, म्हातारपणी तळतळावं लागेल, जरी असं नाही तळतळ लागला तर. कारण हे आवाज जे बोलतोय का, हे इथून हृदयातून आहे, वरल्यावर नाही. आम्ही किचवारे करत नाहीत, आम्ही 200 रुपये मागत नाहीत कुणाला. आम्ही स्वतःच्या जीवावर स्वतःचं रक्ताचं पाणी करतो आणि इथं काम करतो. 1500 रुपये फाईन मारल्यापासून मी आत्ता जेवण बळच केलंय. मी चहा पण पेलेलो नाही तिथनं निघल्यापासून. रात्री जेवण सध्या केलं नाही मी. ह्याचं कारण एक रुपया आम्हाला महत्वाचा आहे. गाड्याचे हप्ते, तुमचे कागदपत्र, तुमचे एवढे
मरणाचे टॅक्स ते करून ठेवलेले हे सगळी झक मारायची भरायचे आणि तुम्ही म्हणजे बापच बनलात सगळेच. तुम्हाला काय झालंय ते सरकारनं सोडे मोकळं आमच्या उडवून घ्यायला आम्हाला उडा आमच्यावर आम्ही आहेत वाकून बसायला. जनताला पण तुम्ही एडझव समजिले पार आम्हाला तर समजिले पण जनतेला सुद्धा समजिले. तुम्हाला सरकारनं मोकळं सोडे म्हणून तुम्ही कसं बी उडायला तयार आहेत आमच्या. आता पर्याय नाही आम्हाला उडवून घेतल्याशिवाय तुम्हाला कारण आम्हाला आमच्याकडे पर्यायच नाही ना. आम्हाला गाडी भरून गेल्याशिवाय रुपया भेटणार नाही. आमचं टायर उभं राहिलं तर आम्हाला 1 रुपया राहणार नाही. तसं तुम्ही जे आहेत का नाही तुम्हाला काय सरकारचं 7वं वेतन 8वं वेतन 9वं वेतन असं लागू व्हायला लागलेलं आहे. तुम्हाला काय भरपूर पैसा भेटतोय आम्हाला तसं भेटणार आहे का. आम्हाला 1 रुपया करायचा आहे त्याच्यातला 20 पैसे तुम्हाला द्यायचा आहे 20 पैसे आम्हाला द्यायचा आहे म्हणजे आमचं वाटण्यातच चाललंय बँकेला आणि त्याला. तुम्ही म्हणजे आमच्या जमिनी सुद्धा ठेविनात. आम्हाला जमीन विकावं लागणार तुमच्यामुळं. पहिलीच 1 एकर विकालेली आहे अजून काय हाय थोडीफार ती पण विकावं लागणार. पण भांडगुळा मला सांगायचं ते जो माझा फाईन मारलेला आहे नियमानं जर खरं असेल तर अजून 1500 मार मी भरल. पण विनाकारण चुकीनं जर नो एंट्री नसेल आणि ती शासनाला पण माहिती असेल तुम्हाला सांगितलं शासनानं आम्हाला माहिती. मला काय बोलायचं म्हणून कोणाला बोलायचं नाही किंवा आपली धमकी नाही पण आमच्या लेकरा बाळाचा तळतळ 100% लागणार. कारण रात दिवस आम्हाला रक्ताचं पाणी करून आम्ही बोंबलत फिरतोय 1 रुपयासाठी. आणि तुम्हाला वाटणार ते बोलला याला धरावा याला मारावा काय अडचण नाही. माझ्या कुठली केस टाका पण तुम्ही टाकली ज्या जागेवर फाईन मारलाय ते लोकेशन नाही त्याला लोकेशन जोडलंय दुसरीकडचं आणि पुन्हा दबाव मला तिथनं दबाव टाकतोय गाडी हलव निघितला. तुमचं काही राज आलेलं नाही किंवा हुकुमशाही नाही लोकशाही ही त्या हिशोबानं तुम्ही राहा. आणि मला एकच सांगायचंय ऐरोलीच्या तिथं मध्ये जे कोळीवाड्या तिथं मला फाईन मारलाय भांडगुळा किंवा माझा क्लिअर कट झाला पाहिजे कारण माझा मेहनतीचा पैसा आहे माझा काय हरामचा नाही. आम्ही काय कुणाच्या जीवावर बोलत नाहीत किंवा आम्हाला काही गरज नाही कोणाची. आम्हाला स्वतः डोळं फोडायचे स्वतः झक मारायची आम्हाला आणि त्याच्यामधून आम्हाला 1 रुपया करून आमचं घरदार चालवायचंय. माणूस जेवाना गेलं जेवाना तुम्ही 1500 रुपये फाईन मारतात तुम्हाला जर नाही तुमच्या लेकरा बाळाला फेडावं लागेल. जसं आमच्या लेकरा बाळा तर तुमच्या लेकरा बाळाला फेडावं लागेल हे मात्र खरं आहे. कारण आम्हाला लागतंय पोलिसाला मदत करणारी आमची अवलाद आहे. बीडमध्ये एवढी चोरी झाली कुणाच्या गांडीत दम झाला ना व्हिडिओ सध्या काढायला तिथं थांबायला. मी व्हिडिओ पण काढला मी पूर्ण पोलिसापर्यंत फोन केला अधिकाऱ्यापर्यंत त्यांना सगळं सांगितलं. ते आले तिथं बरं त्यांनी त्यांचा सापळा रचला त्यांनी ते धरले. आम्ही असले मदत करणारी माणसं आमच्यावर उलट उडताय तुम्ही मुंबईमध्ये अशा काही वेगळ्या पासिंगच्या गाड्या आल्या म्हणजे काय पाकिस्तानची पासिंग नाही ती आपल्या महाराष्ट्रातली पासिंग आहे आंबेजोगाईची. आणि इतकं हरामोनी आपण वागू नये कुणीच. सगळ्याला सांभाळून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला एवढीच विनंती. आणि ज्या ऐरोलीच्या त्या गाडग्यानं फाईन मारलाय गाडी घेऊन टकुरं बघायचं ज्या रोनी त्याने माझी विनंती हात जोडून विनंती आम्हाला तुम्हाला काय बोलायचं नाही का आमचं बाप नाही तुम्ही की आम्हाला तुम्हाला बोलावं लागतंय. बाप ते बापच असतो. पण तुम्हाला विनंती तो फाईन तेवढा कॅन्सल करा. तुम्ही विनाकारण मारलेला आहे. आणि देशामध्ये असं नाही की सगळीकडे नियम लय तुम्ही क्लिअर लागूत म्हणून. कुणाच्या पायाखाली किती अंधार आहे गांडी खाली किती अंधार आहे सगळं माहिती आहे आम्हाला. पण आम्हाला काही गरज नाही. आम्ही रुपया 8 करून खातोय आम्हाला खाऊ द्या विनाकारण त्रास देऊ नका एवढीच विनंती आहे. आणि माझी मुख्यमंत्र्यांना सध्या विनंती मुख्यमंत्री साहेब आयुष्यपत घरासगळं विकावं लागणार आहे आम्हाला. अगोदरच विकलंय मी 2 एकर मला अजून विकावं लागणार आहे या तुमच्या कागदपत्राच्या पैशाने त्यांनी. फक्त विनंती या आमच्यावर ही उडाय सोडलेली तू कुठं तर थांबवा.